नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतोय इयत्ता 9वी गणित भाग 1 वरती, त्याच्यामधलं दुसरं प्रकरण ज्याचं नाव आहे वास्तव संख्या। मित्रांनो, आज आपण वास्तव संख्येला सुरुवात करणार आहोत। वास्तव संख्यामधला सराव संच 2.1 मित्रांनो आज आपण बघणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये आपण संच या प्रकरणावर चर्चा केलेली आहे। संच या प्रकरणातला सराव संच 1 पासून सराव संच 4 पर्यंत सगळे सराव संच बघितलेत। त्याचबरोबर संकीर्ण प्रश्न संग्रह 1 सुद्धा आपण बघितलाय। याच्या लिंक ज्या आहेत या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिल्यात। त्याचबरोबर गणित भाग 2 चं पहिलं प्रकरण त्याच्या लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे। तर आज आपण शिकणार आहोत सराव संच 2.1 गणित भाग 1 चा। तर जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट, नवीन असाल चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका। तर जाऊयात पुढे। तर बघा मित्रांनो, पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती अतिशय सोपा। खालीलपैकी कोणत्या संख्या परिमेय संख्यांचे दशांश रूप खंडित असेल, म्हणजे कोणत्या परिमेय संख्यांचे दशांश रूप खंडित असेल आणि कोणत्या संख्यांचे दशांश रूप अखंड आवर्ती असेल ते लिहा। आता खंडित म्हणजे काय आणि अखंड आवर्ती म्हणजे काय? बघा, ज्यावेळेस आपण भागाकार करतो, भागाकार करत असताना तुम्हाला बाकी शून्य मिळतं। ज्या ठिकाणी तुम्हाला बाकी शून्य मिळतंय त्या ठिकाणी म्हणायचं खंडित आहे, ते दशांश रूप काय बाबा खंडित असेल। आणि ज्या ठिकाणी जर का तुम्हाला बाकी शून्य येतच नसेल किंवा काही संख्यांचं रिपिटेशन होत असेल, पुन्हा पुन्हा येत असेल, तर तिथं अखंड आवर्ती। उदाहरण बघूयात प्रत्यक्षात। तर इथं बघा 13 ला 5 ने भाग लावला। आता 5 ने भाग लावायचा भाऊ 13 ला, 5 ने भाग लावायचा 13 ला, 5 दुने 10, 13 तून 10 गेले 3, एक शून्य घेतला, वर एक पॉइंट दिला, 5 सक 30, 30 मधून 30 गेले शून्य। मित्रांनो, भागाकार नीट लावता आला पाहिजे। आता इथं जर तुम्ही बघितलं 13 भागिले 5, 13 भागिले 5 बरोबर किती आलं 2.6। म्हणजे हे काय झालं, दशांश रूप खंडित आहे। याचे काय दशांश रूप खंडित आहे। कसं आहे, दशांश रूप जे आहे ते खंडित आहे, रूप खंडित आहे, खंडित आहे म्हणजे तुमचं बाकी शून्य येताना मित्रांनो विषय संपला, दशांश रूप खंडित आहे। आता इथं बघा 2/11, 11 ने 2 ला भाग लावायचंय। बघा मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या, 11 ने 2 ला भाग लावायचं दिसतंय ना सगळ्यांना? जरा व्यवस्थित सेटिंग करू आपण। ओके, चला, 11 ने 2 ला भाग लावायचा, मस्त एकदम निवांत लावा। बघा, 11 ने 2 ला भाग लावा, 11 ने भाग लावायचा आहे 2 ला। 11च्या पाड्यात भाऊ 2 काय येत नाही, लय छोटी संख्या आहे। एक शून्य घ्या आणि इथं शून्य पॉइंट वाढवा। 11 एके 11, 20तून 11 गेले 9, पुढे घेतला एक शून्य, बरोबर। आता 11 8 88, 90 मधून 88 गेले 2, एक घेतला शून्य। 11 एके 11, 20तून 11 गेले 9, एक घेतला शून्य। 11 8 88, 90 मधून 88 गेले 2। मित्रांनो, 0.18 18 18 18 18 18 18 येतच राहणार, येतच राहणार, येतच राहणार, येतच राहणार, थांबणारच नाही। म्हणजे इथं जे आहे दशांश रूप कसं आहे, अखंड आवर्ती असेल। माहिती लिहायचं 2 भागिले 11 बरोबर 0.18च्या डोक्यावर एक लाईन मारून टाका। येथे दशांश रूप कसं आहे बाबा, येथे दशांश रूप अखंड आवर्ती असेल, अखंड आवर्ती आहे, अखंड आवर्ती आहे। ओके, अखंड आवर्ती आहे। तर अशा प्रकारे आपल्याला लिहिता येईल, एकदम सोपं आहे मित्रांनो। जर बाकी तुमचं शून्य येत असेल तर दशांश रूप खंडित आहे। ओके, आणि जर का बाकी शून्य येत नसेल, अशा प्रकारे 18 18 18 कुठल्या जरी एखाद्या संख्येचं रिपिटेशन होत असेल, बाकी शून्य तुमचं येणारच नाही, त्यावेळेस ते दशांश रूप आहे, ते अखंड आवर्ती असणार आहे। ठीक आहे, अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर सोडू शकतो। आता पुढचे काही प्रश्न बघूयात पटकन। ओके, तर बघा, हा आता आपल्याकडे दुसरे, आता इथं पुढचे 3 काही प्रश्न आहेत। बघा, 16 ला 29 ने भाग लावायचा, 16 ने 29 ला भाग लावायचा आहे। आता बाबा इथं बघा, 16 ला जर का भाग, 16 ने 29 ला जर का भाग लावला, 16चा पाडा बघा, 16 एके 16, 16 दुने 32, 16 त्रिक 48, 16 चौक 64, 16 पंचे 80। ओके, 80 नंतर आले 96, बरोबर ना, 16 सक 96, 96 नंतर आपल्याकडे किती आले 112, 112 आणि 16 किती झाले 8 2 128, 128 नंतर आले 144 आणि 160। बघा 29 येतात का? 16 एके 16, 16 दुने 32, 16 एके 16च पकडा। 29 मधून 16 गेले किती राहिले बाबा 13, एक शून्य घेतला, इथे एक पॉइंट घेतला। आता 16 एके 16, 16च्या पाड्यामध्ये जर आपण बघितलं तर 16च्या पाड्यामध्ये 130 नाही 128 येतात। 16 8 128, 130 मधून 128 गेले 2, एक शून्य घेतला। 16 एके 16, 20तून 16 गेले 4,
एक शून्य घेतला, 16 दुने 32, ओके 32, 40 मधून 32 गेले 8, एक शून्य घेतला, 16 पंचे 80, 80 मधून 80 गेले शून्य. तर मित्रांनो इथं बाकी शून्य आलं म्हणजे काय बाबा, 29 भागिले 16 बरोबर लिहायचं 1.8125 आणि म्हणून येथे दशांश रूप कसं आहे, खंडित आहे. येथे दशांश रूप काय खंडित आहे असं आपल्याला या ठिकाणी लिहायचं, संपला विषय. तर अशा प्रकारे 29 ते 16 आपण काढू शकतो. आता इथं पुढचा एक दुसरा प्रश्न आहे ज्याच्यामध्ये आपल्याकडे काय बाबा 17 भागिले 125, हा सुद्धा आपण मुद्दा बघून घेऊयात. याचं काय 17 भागिले 125, आता 125 चा पाडाच मला पाठ नाहीये, लिहून टाका. 125 एक 125 दुने 250, 375, 500, 625, 750, 875, 1000, ओके 1000 झालं. 1000 नंतर 1125, 1250, हा झाला 125 चा पाडा. आता 125 हे आपण आता रब करू. 125 ने 17 ला भाग लावू. 125 ने कोणाला भाग लावायचा, 17 ला. एक शून्य घेतला, एक शून्य पॉइंट घेतला, 125 एक 125, 170 मधून 125 गेला, शून्यातून 5 जात नाही, 10तून 5 गेले 5, आजच्याला 1, 7तून 2 आणि 1 3 गेले, 4 आले, 45 राहिले. आता एक परत शून्य घेतला, 125 त्रिक आपल्याकडे किती आलं बाबा 375, 450 मधून 375 गेले, किती राहिले बाबा, 10तून 5 गेले 5, आजच्याला 1, 15तून 8 गेले 7, 75, एक शून्य घेतला. आता बघा 125 सक या ठिकाणी आपल्याकडे किती येतात 750, बघा 1 2 3 4 5 6 सक किती आले 750. आता इथं बाकी तुमचं आलं शून्य, बाकी शून्य आलं म्हणजे इथे दशांश रूप कसं आहे, या ठिकाणी दशांश रूप खंडित आहे असं तुम्ही लिहू शकता. ओके, इथं 17/125 याचं तुमचं उत्तर किती येतं 0.136. फक्त मित्रांनो भाग लावायचा आहे, काय मोठा एवढं शोधून झेंडा नाही लावायचा, फक्त भाग लावायचा आहे, बाकी काहीच नाही करायचं. ठीक आहे, आता हे झालं. आता मी हे रफ करतो बघा, फळ्यावरचं तुम्हाला जर का स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊन शकताय. आता मी हे रफ करतो, ज्याची आवश्यकता नाहीये त्याला आपण रफ करून टाकू, ज्या प्रश्नाचं उत्तर झालंय. आता याचं बघा, इथं 6 ने भाग लावा 11ला, 6 ने 11ला भाग लावा, सॉरी असं 11 खाली आलं पाहिजे. 6 1 6, 11तून 6 गेले 5, एक शून्य घेतला, एक पॉइंट घेतला. 6 8 48, बघा 50 मधून 48 गेले 2, एक शून्य घेतला. बघा 6च्या पाड्यात 20 येतात का नाही, 6 दुने 12, 6 त्रिक 18, 6 त्रिक 18 बरोबर. 20तून 18 गेले 2, एक शून्य, परत 6 त्रिक 18, 20तून 18 गेले 2, एक शून्य, परत 6 त्रिक 18 बरोबर. 20तून 18 गेले 2. आता इथं 3चं रिपिटेशन होणार आहे, म्हणजे इथं 11/6 बरोबर 1.83, तीनाच्या डोक्यावर एक डॉट, तीनाचं रिपिटेशन होतंय. म्हणजे इथे कसं आहे, दशांश रूप अखंड आवर्ती आहे. इथं काय लिहायचं, दशांश रूप कसं आहे, अखंड आवर्ती, अखंड आवर्ती आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. तर मित्रांनो जास्त काय टेन्शन नाही घ्यायचा, भागाकार करायचा, भाग लावायचा, बाकी शून्य आलं की दशांश रूप खंडित आहे, आणि बाकी शून्य नाही आलं आणि अशा प्रकारे रिपिटेशन होतं एखाद्या संख्यांचं, काही संख्यांचं, तर तिथं दशांश रूप अखंड आवर्ती असणार आहे. ठीक आहे, आता जाऊयात पुढे. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न याच्यापेक्षा सोपा. इथं फक्त खालच्या संख्या दशांश रूपामध्ये लिहायचा आहे, भागाकार करून उत्तर लिहायचं बाबा. आता बघा 200 ने भागा 127 ला, भाऊ पाडा पाठ आहे का, 127 ला भागा 200 ने, सर पाडाच पाठ नाही, आता काय करायचं, टेन्शन घ्यायचं नाही. 200चा पाडा म्हणजे बेचा पाडा, बे के बे, बे दुनी 4, बे त्रिक 6, बे चौक 8, बे पंचे 10, बे सक 12, बे सक 14, बे 8 16, 92 16, 92 18, 92 20, हा झाला 2चा. 200चा पाडा म्हणजे पुढे 2 शून्य शून्य वाढवा, 2 शून्य 2 शून्य वाढवले, झाला 200चा पाडा भाऊ तयार, झटक्यात फटक्यात 200चा पाडा या ठिकाणी तयार झाला. आता बघा 127 येतात का 200च्या पाड्यात, नाही, एक शून्य द्या, पॉइंट द्या, इथं एक शून्य द्या. बेस सक 12 म्हणून 200 सक 1200. आता एक 1270 मधून 1200 गेले, किती राहिले बाबा 70, एक शून्य घेतला. बे त्रिक 6 आणि म्हणून 200 त्रिक किती झालं 600. 7 मधून 6 गेले 1, इथं 100 आलं, 700तून 600 गेले 100, एक शून्य घेतला. बे पंचे 10 आणि 200 पंचे 1000 झालं, आलं बाबा तुमचं बाकी शून्य. 1000 मधून 1000 गेले शून्य, म्हणजे 127 भागिले 200 बरोबर किती आलं बाबा 0.635, संपला विषय. तर मित्रांनो अशा प्रकारे हे गणित सोडू शकतो, एकदम सिंपल आहे, फक्त भागाकार आपल्याला करायचा, बाकी काय मोठा एवढं जाऊन झेंडा लावायचा नाहीये. पुढचा प्रश्न बघा 99
आला इथं 200चा पाडा येत नव्हता, 99चा कसा आणायचा? 99चा पाडा करणं लय सोपं. बघा 99चा पाडा तयार करताना एक आयडिया करायची. इथं शेवटचे जे 9 आहेत बघा, इथं 9 एक एक कमी करत जायचं. 9 8 7 6 5 4 3 2 1 0. आता हे जे 9 आहेत त्याच्यात 10 वाढवत जायचे. 9 अधिक 10 19, परत 29 39 49 59 69 79 89 99, 10 वाढवत गेलो भाऊ, बाकी काय नाही केलं. आता बघा भाग लावा. 25 25 99 ने कोणाला भाग लावायचा बाबा? 25 ला. 99च्या पाड्यात 25 येत ना, एक शून्य घेतला, पॉइंट घेतला, बरोबर. 99 दुने 198. 99 दुने किती झालं? 198. आता 250 मधून 198 गेले, 52 राहिले, एक शून्य घेतला. 520 येतात का नाही? 495. 99 पंचे 495. 520 मधून 495 गेले 25. बघा 10तून 5 गेले 5, 2तून 10 जात नाही, 12तून 10 गेले 2, इथं 25 आले. मग एक शून्य घेतला. आता परत 99 दुने 198. 99 दुने 198. 250 मधून 198 गेले, किती राहिले? 52. एक शून्य घेतला. परत 99 पंचे 495, बरोबर. 520 मधून 495 गेले, आपल्याकडे किती राहिले बाबा? 25. तर अशा प्रकारे 0.25 25 25 रिपिटेशन होणार आहे. म्हणजे इथं 25 भागिले 99 बरोबर माझ्याकडे किती आलं? 0.25. त्याच्या डोक्यावरती एक बार मारून टाकायचा, संपला विषय. अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न आपण सोडू शकतो. फक्त भागाकार करायचा. ओके. आता पुढे बघा हा प्रश्न. 7 भागिले 23, 23 भागिले 7. 7ने भाग लावायचा 23 ला, बरोबर. बघा 7 त्रिक 21. 23तून 21 गेले, 2 राहिले, एक शून्य घेतला, पॉइंट घेतला, बरोबर. 7 दुने 14. 20तून 14 गेले 6, बरोबर. 20तून 14 गेले 6, एक शून्य घेतला. 7 8 56. 56. 60 मधून 56 गेले 4, एक शून्य घेतला. 7 5 35. 40 मधून 35 गेले 5, एक शून्य घेतला. 7 7 49. 50 मधून 49 गेले 1, एक शून्य घेतला. 7 1 7. 10तून 7 गेले 3, एक शून्य घेतला. 7 दुने 14. 7 त्रिक 21. 7 चौक 28, बरोबर. 30 मधून 28 गेले 2, एक शून्य घेतला. आता परत 7 दुने 14. 20तून 14 गेले 6, एक 20तून 14 गेले 6, एक शून्य घेतला, बरोबर. एक शून्य घेतला. 7. मग परत 7 8 56 वगैरे येते. म्हणजे इथं 2 पासून पुढचे म्हणजे 2 8 5 7 4 यांचं इथं रिपिटेशन होत आहे. म्हणजे 23 भागिले 7 बरोबर किती? या ठिकाणी उत्तर येईल 3.2 8 5 7 1 4 यांचं रिपिटेशन होणार हे याचं उत्तर. ठीक आहे. अशा प्रकारे आपण हे कॅल्क्युलेशन करू शकतो. आता मला हे पुसावं लागेल कारण मला पुढचं 4/5 हे सोडवायचंय. तर आता हे मी रफ करतो. तुम्हाला स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता व्हिडिओचा, म्हणजे मला हे रफ करायला. ठीक आहे. फक्त भागाकार करायचा आहे बाळांनो, बाकी काय मोठं काम नाही करायचं, भागाकार करायचा आहे. पुढे बघू. हे सगळ्यांना येतो हा भागाकार. आता इथे बघा हा प्रश्न. 5ने भाग लावायचा 4ला. आता एक शून्य घेतला, इथं पुढे एक शून्य दिला. 5 48. इथं विषय संपला. 40तून 40 गेले शून्य, संपला विषय. 0.8 आलं, बरोबर झाला. इथं बघा 8ने भाग लावायचा 17ला. बघा 8 1 8 8 2 16. 17तून 16 गेले 1, पॉइंट घेतला, एक शून्य घेतला. 8 1 8. 10तून 8 गेले 2, एक शून्य घेतला. 8 2 16. 20तून 16 गेले 4, एक शून्य घेतला. 8 5 40. 40तून 40 गेले शून्य, किती आला बाबा? 2.125. तर अशा प्रकारे हा प्रश्न सोडू शकतो. एकदम सोपं आहे मित्रांनो. हा पहिला आणि दुसरा प्रश्न म्हणजे नाही, आता 8वीला पण या प्रकारचा प्रश्न होता ऍक्च्युली. तर सोपा प्रश्न आहे. आता आपण वळूयात आपल्या तिसऱ्या प्रश्नाकडे. तिसरा प्रश्न जरा थोडासा त्रासदायक आहे परंतु महत्वाचा आहे. बघा तर तिसऱ्या प्रश्नात आपल्याला काय करायचं बघा. तिसरा प्रश्न आपण बघूयात. तिसऱ्या प्रश्नात आपल्याला करायचं की खालील परिमेय संख्या पी छेद कुठल्या रूपात लिहायचं? पी छेद क्यू शब्द पाहिजे. पी छेद क्यू स्वरूपात लिहायचं. तर या ज्या संख्या आहेत त्या पी छेद क्यू स्वरूपात कशा लिहायच्या बघा. पहिलं जर मी प्रश्नाचं उत्तर काढायला गेलो, एक्स बरोबर समजा याला म्हणून एक्स बरोबर 0.6 म्हणजे पी छेद क्यू स्वरूपात आली पाहिजे. मगाशी आपण काय केलं? संख्या पी छेद क्यू स्वरूपात होता आणि छेदाने अंशाला भागून आपण अशा प्रकारे पॉइंट मध्ये उत्तर काढलं. पण आता ह्या ज्या संख्या आहेत याला पी छेद क्यू स्वरूपात कसं लिहायचं? याच्या काही पायऱ्या आहेत.
तर पहिली पायरी काय करायचं, याला एक्स म्हणायचं, एक्स बरोबर 0.6 बार आणि याला म्हणायचं समीकरण नंबर 1. बरोबर. आता एक समीकरण म्हटलं की आता पुढच्या पायरीमध्ये काय काय होतं याचा अर्थ, एक्स बरोबर 0.6 डॉटचा अर्थ 0.666666 असे हे वाढत जातात. 6च्या वरती एक टिंब आहे, याचा अर्थ 6चं रिपिटेशन होतंय, 6 वाढत चाललाय, लई लांब जाणार आहे, एवढ्या लांब जाईल की आपल्याला दिसणार नाही, म्हणून 3 टिंब घेतले. आता एक काम करायचं इथं, तुम्ही समीकरणाच्या दोन्ही बाजूला 10ने गुणायचं. 10ने का गुणायचं, पॉइंट नंतर एकच संख्या आहे, एका संख्येच्या डोक्यावरच बार आहे किंवा डोक्यावरती डॉट आहे किंवा लाईन आहे, म्हणून एकाच्या पुढे 1 0 म्हणजे 10 घ्यायचं. इथं 2 संख्या आहेत पॉइंट नंतर, 2 संख्यांच्या डोक्यावर रेषे, इथं 100ने गुणलं असतं, इथं पण 100ने, इथं पण 2 संख्यांच्या डोक्यावर रेषे 100ने गुणलं असतं, इथं 3 संख्यांच्या डोक्यावर रेषे म्हणजे 1000ने गुणलं असतं, एकावरती 3 0. आता समीकरणाच्या दोन्ही बाजूला 10ने गुणायचं. एक्स ला 10ने गुणलं 10x, 0.6 ला 10ने गुणलं, पॉइंट पुढे गेला म्हणजे 6.6666 डॉट डॉट डॉट. बघा 10ने गुणल्यामुळे एक पॉइंट पुढे सरकला आपला. ओके, मग आता आपल्याकडं 5 मिनिटं, आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं, एक पॉइंट पुढे सरकला, मग आता आपल्याकडे काय येईल, 10x बरोबर 6 पॉइंट, हे 6 रिपिटेशन होते म्हणजे 6च्या डोक्यावर एक बार घेतला, याला म्हणायचं समीकरण 2. अशी 2 समीकरणं तयार झाली की याच्यामध्ये काय करायचं, आता समीकरण 2 मधून समीकरण 1 ला वजा करायचं. इथं लिहायचं बाबा, समीकरण 2 मधून समीकरण 1 ला वजा करा, समीकरण 2 वजा समीकरण 1. आता 2 वजा 1 म्हणजे 10x मधून x वजा करा, उजव्या डाव्या बाजूंची वजाबाकी वेगळी करा आणि बरोबर उजव्या बाजूंची वजाबाकी. बघा 10x मधून x वजा करा, 10x वजा x, आणि इकडे काय 6.6 डॉट वजा 0.6 डॉट, 10तून 1 गेला 9x, इथं हे डॉट डॉट वाले गेले, राहिले काय 6तून 0 गेले फक्त 6, मग x बरोबर 6 आपल्या जागेवर 9 गुणिले इकडे आले भागिले, आणि म्हणून x बरोबर 6 आणि 9 या दोघांना कितीने भाग जाईल बाबा, 2ने भाग, 3ने भाग जातो, 3 2 6, 3 3 9, अशा प्रकारे 2/3 आलं, म्हणजे 0.6 बार बरोबर उत्तर आलं 2/3. अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडू शकतो. ठीक आहे. आता याच्यानंतर परत लगेच याला जोडून आपण दुसरा पण प्रश्न बघू. इथे किती बाबा, एक्स बरोबर समजा दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याकडे काय आहे, एक्स बरोबर 0.37 बार, याला लगेच 1 नंबर म्हणायचं. पायऱ्या बघा लक्षात घ्या, इथं काय पायरी घेतली, याला एक्स म्हटलं 0.6 ला, तसं इथं 0.37 ला एक्स म्हटलं. पुढच्या पायरीमध्ये काय केलं बाबा, हे जे रिपीट होणार होते, डोकर टिंब होतं, त्यांना रिपीट लिहिलं. तसंच इथं लिहायचं, एक्स बरोबर 0.37 डॉट डॉट डॉट. ओके, जे रिपीट होतं ते लिहिलं. बरोबर. आता इथं 10ने गुणलं होतं, इथं कितीने गुणायचं, 100ने गुणायचं, कारण 2 संख्यांचं रिपिटेशन होतंय. मग दोन्ही बाजूला 100ने गुणलं, याला 100ने गुणलं 100x, इथं 100ने गुणलं, 2 संख्या पुढे गेल्या, म्हणजे काय झालं 37.37 म्हणजे हे जे पॉइंट आहे तो 2 संख्यांच्या पुढे गेला 100ने गुणल्यामुळं. ओके, आता याचा अर्थ काय होईल, 100x बरोबर 37 पॉइंट, रिपिटेशन कोणाचं होतंय 37चं, म्हणजे 37.37 बार या ठिकाणी आपण असं इथं म्हटलं, आणि याला म्हटलं नंबर 2. आता काय करायचं, पुढच्या पायरीमध्ये समीकरण 2 मधून 1 वजा करायचं, 2 मधून 1 वजा करायचं. इथं लिहायचं समीकरण 2 वजा समीकरण 1, समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करू. बघा 2 मध्ये काय 100 वजा x करा, 100x वजा x बरोबर 37.37 बार वजा 0.37 बार, 0.37 बार. बघा 100 मधून 1 गेले 99x राहिले, हे 37 बार गेले, फक्त राहिले 37 मधून 0 गेले 37. मग x बरोबर किती आलं बाबा, 37 आपल्या जागेवर, हे 99 गुणिले इकडे आले भागिले, विषय संपला. x बरोबर 37 भागिले 99. मित्रांनो एकदम सोपी गणित आहेत, या प्रकारची गणित तुम्हाला आली पाहिजे, एकदम सिंपल आहे. आता पुढे जाऊयात आपण, हे 2 एक्झाम्पल बघितले, आता पुढचे काही एक्झाम्पल्स आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत. ठीक आहे, चला तर बघा या ठिकाणी पुढचे एक्झाम्पल, मी जरा या संख्या मित्रांनो वरती घेतो कारण त्या जरा जास्तच खाली आल्यात. तर एक रिक्वेस्ट आहे, बरीच मुलं या ठिकाणी आपल्या सोबत आहेत, ज्या मुलांनी अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो, तर पटकन आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं जे बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा एकच मिनिटामध्ये आपण पुन्हा येऊयात, कारण जरा या ठिकाणी थोडासा आपण एकच मिनिट, फक्त 1 मिनिट मला फक्त वेळ द्या, आपण एक काम करूयात.
ओके, या संख्यांना जरा आपण वरती घेऊन जाऊ. ओके, वर घेऊन जाऊ. ठीक आहे, चला. यस, म्हणजे काय जरा कॅल्क्युलेशन गणित सोडवायला जरा बरं पडेल. बघा या ठिकाणी बघा, आता इथं जरा वर घेऊन गेलो आपण संख्या. आता तिसरं एक्झाम्पल या ठिकाणी आपण बघूयात. बघा तिसरं एक्झाम्पल. ओके, एकच मिनिट फक्त. ओके, चला तिसरं एक्झाम्पल या ठिकाणी आपल्याला बघायचं. तिसऱ्यामध्ये काय बाबा, एक्स बरोबर काय बाबा, तिसऱ्या गणितामध्ये आपल्याला दिलेलं आहे 1 2 3 1 2 3. तिसरं एक्स बरोबर 3.17. याला म्हणायचं भाऊ तू एक नंबर आहे, आणि एक्स बरोबर 3.17. कोणाचं रिपिटेशन होते, 17चं. 17 17 17 17 लिहा, 17 वेळा लिहा बाबा, वाटलंच तर 2-3 वेळा लिहा आणि 3 टिंब देऊन टाका. आता 3.17 आहे. पॉइंट नंतर किती संख्यांचं रिपिटेशन होते, 2 संख्यांचं. मग कितीने गुणायचं इथं, 100 ने गुणायचं. 100 नंबर, 100 गुणिले एक्स, 100 एक्स. याला 100 ने गुणलं, 2 पॉइंट पुढे गेली गाडी. ओके, आणि बाकी 17 17 17 जसंच्या तसं. पुढे बघा 100 एक्स आपल्या जाग्यावर आणि 317 तसे, आणि हे रिपिटेशन होते 17 17 17 17चं. मग इथं 17च्या डोक्यावरती एक लाईन मारून टाका आणि इथं द्या समीकरण 2. आता 2 मधून 1 ला वजा करायचं. समीकरण 2 वजा समीकरण 1 करा, म्हणजे 100 मधून x वजा झाला पाहिजे. 100 वजा x बरोबर 317.17 बार वजा 3.17 बार, 3.17 बार. आता 100 मधून 1 गेला, 99 राहिले, 99 x राहिले. आता इथं 17 17 गेले. आता 317 वजा 3 किती आलं, 317 वजा 3. बघा 99x बरोबर 317तून 3 गेले, किती राहिले, 314. मग x बरोबर काय झालं, 314 आपल्या जाग्यावर 99 गुणिले पलीकडे गेले भागिले झालं 99, म्हणजे किती आलं, 3.17 बार बरोबर 314/99 असं उत्तर आपल्याकडे येईल. ठीक आहे, तर आता पुढचं एक गणित बघू, चौथं. चौथ्या गणितामध्ये काय बाबा, x बरोबर 15.89. याला म्हणायचं भाऊ तू एक नंबर आहेस. ओके, आता पुढे काय करायचं, x बरोबर 15 पॉइंट, रिपिटेशन होतं 89 89 89. भाऊ किती वेळा येतोय, लई वेळा येतोय. आता कितीने गुणायचं, पॉइंट नंतर 2च संख्या आहे, म्हणजे 100 ने गुणायचं. दोन्ही बाजूला 100 ने गुणून टाका. x गुणिले 100 100 x. इथं 100 ने गुणलं, हे 15 तर आहेच. 100 ने गुणल्यावर आपले हे जे 2 पॉइंट पुढे गेले ना, 89 वरती गेलं, आणि पुढे पॉइंट 89 पॉइंट 89 पॉइंट 89 डॉट डॉट डॉट, हे जसं तसं राहणार. बरोबर. आता याचा अर्थ काय, 100x बरोबर 1 5 8 9.89 होतंय रिपिटेशन. याला म्हणायचं 2. हे सारखे सारखे येतात, त्यांना एकदाच लिहा, डोक्यावरती टोपी घाला. आता काय करायचं, समीकरण 2 मधून समीकरण 1 ला वजा करायचं. इथं लिहायचं बाबा, समीकरण 2 वजा समीकरण 1, 2 वजा समीकरण 1 करू. ओके, समीकरण 2 काय बाबा, 100 वजा x करा पहिलं, 100x वजा x, आणि इथं 1 5 8 9.89 बार वजा 15.89. ओके, 100 मधून 1 गेले, 99x बरोबर 89 89 उडाले. 9 मधून आता बघा 1 5 8 9 1 5 8 9 मधून 15 वजा करायचे. 99x आपल्या जाग्यावर, 9तून 5 गेले 4, 8तून 1 गेले 7, आणि 5 आणि 1 1574. एक्स ला म्हणायचं भाऊ कुठं नको जाऊ, आपल्या जाग्यावरच थांब. 1 5 7 4 ला म्हणायचं तू नको जाऊ लांब. 99 गुणिले पलीकडे गेला भागिले आलं आपलं उत्तर. भाऊ एकदम सिंपल आहे. अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न आपण सोडू शकतो. आता शेवटचा एक प्रश्न, खतरनाक प्रश्न आहे, त्याच्याकडे आपण वळूयात आणि मग आपण थांबूयात. बघा आखरी सवाल आपके सामने, आपके स्क्रीन पर 2.215. बघा x बरोबर काय बाबा, x बरोबर 2.215. एक नंबर आहे. x बरोबर 2.215 215 म्हणजे 215 215चं रिपिटेशन आहे. आता कितीने गुणावं लागेल मित्रांनो, 2 पॉइंट नंतर 3 संख्यांच्या डोक्यावरती एक बार आहे, 3 संख्यांचं रिपिटेशन होतंय, म्हणजे इथं 1000 ने गुणावं लागणार. एकाच्या पुढे 3 शून्य दिले, 1000. 1000 ने दोन्ही बाजूला गुणा 2, इथं 1000 ने गुणल्यावर हे 3 पॉइंट पुढे जाईल, हा पॉइंट 3 संख्यांच्या पुढे जाईल, 2 1 5, आणि मग परत पॉइंट 215 215 215 डॉट डॉट डॉट.
आता काय होईल बाबा 1000x बरोबर 2215 2215 पॉइंट हे 215चं रिपिटेशन होतं त्याला एकदाच लिहा 1 बार देऊन टाका याला म्हणा 2. आता समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करा. समीकरण 2 वजा समीकरण 1 करून टाका. बघा 100x मधून x गेले सॉरी 1000x वजा x बरोबर 2215.215 बार वजा याच्यामधून 2.215 बारला वजा करायचं 2.215 बार. आता काय कट होईल 215 गेले 1000 मधून 1 गेला 999x 2215 आपल्या जागेवर पॉइंट काहीच नाही राहिले आणि वजा आपले हे 2 किती आलं बाबा 999x बरोबर 2215तून 2 गेले 2213 राहिलं 2213 राहिलं. मग x आपल्या जाग्यावर 2213 आपल्या जाग्यावर हे 999 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले भागिले राहिले 999 जे आहेत ते भागिले आले आणि अशा प्रकारे आपलं उत्तर आलं 2.215 बार बरोबर 2213 भागिले 999. तर एकंदरीत मित्रांनो अशा प्रकारे आपण या प्रश्नांची उत्तरं सोडू शकतो आणि आपण सराव संच 2.1 झालेला आहे आपला. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 2.2 वरती चर्चा करू, परंतु सराव संच 2.2 तुमच्यापर्यंत पोहोचावा असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.